हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात. सुरेश धस यांची माहिती तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, धस यांची मागणी. निकालाची प्रत आल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई. विधिमंडळ सूत्रांची माहिती तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्यानं कोकाटेंनी फौजदारी न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. राजकीय अर्थ काढू नका. उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज ठाकरे महायुतीसोबत येणार का हा प्रश्न वरिष्ठांशी निगडीत. उदय सामंतांनी उत्तर टाळलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर. आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल. सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. सकाळी 11 वाजता सकल हिंदू मोर्चा. 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकरांनी गाजवला पहिला दिवस. पुरोगामित्वासंदर्भात अध्यक्षांनी सुनावलं. राजधानीत दुसऱ्या दिवशी साहित्य नगरीत कार्यक्रमांची रेलचेल. उपराष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर वेरूळला उतरण्यासाठी पैसे भरा. एमटीडीसीचं महसूल विभागाला पत्र. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं काम करा. येत्या काळात 100% भाजपा करायचंय. नितेश राणेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी. चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस. धडकी भरवणारी माहिती समोर. जनावरांमधून माणसांमध्ये होतो संसर्ग. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा. आजपासून राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची मोठी गर्दी. कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा. हाँगकाँगमधील महागड्या कागदासह 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. दोघांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.